नाशिक शहरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं मोठ्या गतीनं सुरू आहे। मात्र ही कामं सुरू असताना सामान्य नाशिककरांना प्रचंड त्रास होतोय। शहरामध्ये सगळेच रस्ते जे आहेत ते सर्वत्र खोदून ठेवलेले आहे। यामध्ये प्रशासन आणि ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय नाही अशा स्वरूपाचा आरोप होत असताना आपण दुसरीकडे बघतोय नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त या स्वतः रात्री उशिरा साधारणतः 8:30-9 वाजलेले आहे रात्रीचे आणि रात्री 8:30-9 वाजेच्या सुमारास या ठिकाणी पाहणी जी आहे ती आयुक्तांकडून केली जाते। रात्रीच्या उशिरामध्ये आपण ही पाहणी, ते मॅडम रात्रीचे 8:30 वाजता आहे, आपण इतक्या उशिरा रस्त्यांची पाहणी करताय, नेमक्या काय तक्रारी नागरिकांच्या आहे? नाही, तक्रारींचा विषय नाही। आता आपल्या पावसाळ्याची तयारीसाठी आपण हे फील्ड व्हिजिट सुरू केलेच आहे की जे रेग्युलर आपल्या पावसाळ्याची तयारीसाठी जे कामं करावं लागतं, खड्डे भरावे लागतात, जे कुठे काही ट्रेंचेस केले असेल त्याचे रोड रिस्टोरेशन, कारण की सिंहस्थच्या कामासाठी खूप भरपूर आपण युटिलिटी खोदले होते। तर तुम्ही पाहिलं असेल तर भरपूर गंगापूर रोडचं भरपूर काम पण झालं आहे रिस्टोरेशनचा, जे खड्डे होते भरपूर भरले गेले आहे, ट्रेंचेस भरले गेले आहे। तरी आपण अजून जे पुढे काम करायचे त्याचं लाईन आज लावतोय आणि आता तर अशी फील्ड व्हिजिट्स राहणार रात्री बेरात्री। परवा पण आपण 12 वाजता बाहेरच होतो, म्हणजे त्र्यंबक रोडला होतो। तर डेली अशी व्हिजिट्स आमची किंवा आमच्या अधिकाऱ्यांची राहणार, बिकॉज हा 1 महिना खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला काम करण्यासाठी आणि 1 महिन्यात भरपूर काम करून घ्यायचे आहेत। मॅडम, पावसाळा तोंडावरती आहे आणि इतक्या कमी कालावधीमध्ये इतके सगळे खोदलेले रस्ते, त्यावरची माती हटवणं हे किती चॅलेंजिंग आहे प्रशासनासमोर? आता नाशिक शहरात आपण काय केलं आहे की प्रत्येक रोडमध्ये जे काही युटिलिटीज खराब झाली होती किंवा 40 वर्ष जुनी होती, आउट ऑफ लाईफ झाली होती, आउट ऑफ सर्व्हिस झाली होती अशी, किंवा नवीन, जसं समजा आता गंगापूर रोडला एवढी मोठी बिल्डिंग्स येत आहे तर तेवढे आपले पाणी सप्लायची लाईन्सची कॅपॅसिटी नाही आहेत किंवा ड्रेनेजची कॅपॅसिटी नाही आहे, मग आपल्याला मोठी लाईन टाकावा लागतोय। अशी प्रकारची सगळी युटिलिटी मागचे 3-4 महिन्यात टाकली। त्याचे आता रिस्टोरेशन पण बऱ्यापैकी झालं आहे। फक्त 100 मीटर या रोडचा राहिला आहे, ते 10 किलोमीटरची रोडपैकी फक्त 100 मीटर राहिला आहे। तर असे जे कामे आहे ते चॅलेंजिंग आहे, पण आपण करून घेतोय आणि 1 महिन्यात सगळं ते क्लिअर होऊन जाईल। ठेकेदारांना आणि यांना काही सूचना आपण दिल्यात का? या सगळ्यामध्ये काही त्रुटी जाणवत आहे का तुम्हाला? त्रुटीचा विषय नाही आहे, आपण क्वालिटीप्रमाणे करतोय आणि जे रोड रिस्टोरेशन खड्डे भरायचे ते प्रॉपर कार्पेटिंग करून कॉम्पॅक्शन करून आपण करतोय। तर त्रुटीचा विषय नाही आहे, फक्त काय आहे की ते ट्रॅफिक पण आपल्याला मॅनेज करावा लागतो, त्याच्यासोबत काम करणे हे काही सोपे नाही आहे, बिकॉज डायव्हर्जन्स ह्या रोडचे दुसरी कुठल्याही ठिकाणी आपण देऊ शकत नाही। तर ट्रॅफिक चालू असताना काम करणं ते थोडा डिफिकल्ट आहे, कॉन्ट्रॅक्टरसाठी पण डिफिकल्ट आहे। आपण त्याला जे काही मदत पाहिजे ते करतोय। आपण बघतो या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांच्यासोबत हे सगळे अधिकारी आहे प्रशासनातले, आणि हे सगळेच अधिकारी कर्मचारी जे आहेत ते आता महापालिका आयुक्तांसोबत शहरातल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी करताय। ड्रेनेजची कामं सुरू आहे, वॉटर सप्लायची कामं जी आहेत ती शहरात सुरू आहे, सिंहस्थ कुंभमेळ्याची ही कामं सुरू आहे आणि या सगळ्या कामांमुळे सामान्य नाशिककरांना प्रचंड त्रास होतो, कारण सगळंच रस्ते शहरातले जवळपास 85 ते 90% रस्ते जे आहे ते खोदण्यात आलेले आहे आणि त्यामुळे शहरात सर्वत्र वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। आणि या सगळ्यामुळे आता महापालिका आयुक्त ॲक्शन मोडवरती आलेला आहे। त्या स्वतः रात्री उशिरापर्यंत या सगळ्याची पाहणी करताय। आता साधारणतः 8:30-9 वाजलेले आहे, रात्री 12 वाजेपर्यंत आपण या कामांची पाहणी करणार आहोत। ज्या ज्या ठिकाणी त्रुटी आढळतील त्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाई करू, त्याचबरोबर ठेकेदारावर कारवाई करू, अशा स्वरूपाचा गंभीर इशारा जो आहे तो महापालिका आयुक्तांनी दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक।